विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत सेट एक्झाम 2024 रोजी घेण्यात आलेले पेपर 1 मधील क्वेश्चन अँड आन्सर। आज आपण मागील भागात आपण 10 प्रश्न बघितले होते। आज आपण त्या पुढील प्रश्न बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक सूचना। प्रश्न क्रमांक 11 ते 15 हे पुढे दिलेल्या उत्तरावर आधारित आहेत। इंग्रजीतील किंवा मराठी उत्तरातील प्रश्नांची उत्तरे द्या। भाषेचे क्रियाशील राजकारण महाराष्ट्रात घडले नाही। विश्वकोश, शब्दकोश, ग्रंथालय, चळवळ इत्यादी घडामोडी शासनाच्या आश्रयाने तेवढ्या चालल्या। त्या पलीकडे समाजात मराठी भाषा, साहित्य, संस्कृती यांची चळवळ शून्यवत राहिली। जे विविध प्रयत्न होत राहिले ते एकाकी अल्पजीवी किंवा अल्पशक्ती राहिले। आज सरकारविरोधी दंड थोपवून बंडाची भाषा करणाऱ्या साहित्य महामंडळाने, विविध साहित्य परिषदांनी, साहित्य संमेलनांनी मराठीसाठी कोणते संस्थात्मक दीर्घमुदतीचे विधायक राजकारण केले? आपले भाषिक राजकारण गाववाल्या किंवा गटवाल्या पठ्ठ्याला अध्यक्ष करण्यासाठी संमेलन कोठे भरवायचे याच्या कारस्थानापासून सुरू होते आणि तेथेच संपते। आपल्याला साहित्यिक चळवळी, कथाकथन आणि काव्य गायन यांच्या पुढे जाऊन साहित्यिक व तात्विक चर्चा मराठीतून सार्वजनिकपणे करण्याचा प्रयत्न करीत नाहीत। मराठीच्या नावाने लेखणीच्या तलवारी करणारे वृत्तपत्रे ग्रामीण लेखासाठी कधीमधी 800-1500 शब्दांची जागा पुरवतात। पुस्तक परीक्षणे तर 2 शब्दातच मागणारे बहादर आपल्याला आहेत। सरकार दरबारी सतत हात पसरून बसणारे प्रकाशक मराठीसाठी माणूस काही प्रकाशित करायला तयार होतील का? लंबित लेखन, कोश, वाङ्मय अशा लेखनापासून प्रकाशक दूर का पळतात? एकूणच भाषा प्रेम हा टाहो फोडण्याचा विषय न होता ती विधायक चळवळ होणे हे भाषेचे एक पर्यायी राजकारण ठरू शकते। मराठीला नोबेल किंवा ज्ञानपीठ हा मिळत नाही। मराठीला नोबेल किंवा ज्ञानपीठ का मिळत नाही? आपल्याला वगैरे चर्चांपेक्षा केरळ शास्त्र साहित्य परिषदेप्रमाणे विज्ञान, भाषा आणि संस्कृती यांची एकवट करणारे राजकारण महाराष्ट्रात नाही, याची दखल घ्यायला हवी। चला तर मग सुरुवात करूया प्रश्नांना। उत्तरावरील प्रश्न आहेत 11वा। मराठी भाषा, साहित्य व संस्कृती यांची चळवळ शून्यवत राहिली असे लेखकाला का वाटते? पर्याय आहेत: ए. व्यक्तीने या क्षेत्रात स्वतःच्या स्तरावर मौलिक कामगिरी केल्यामुळे, बी. मराठी भाषा, साहित्य व संस्कृती मुळातच भक्कम असल्यामुळे, सी. शासनाच्या आश्रयानेच राहण्याची वृत्ती आणि एकाकी प्रयत्नामुळे, डी. पारंपरिक वैमनस्यामुळे। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. शासनाच्या आश्रयानेच राहण्याची वृत्ती आणि एकाकी प्रयत्नामुळे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12। साहित्य महामंडळ, साहित्य परिषद आणि त्यांनी काय करणे अपेक्षित होते? पर्याय आहेत: ए. गटातटाचे हितसंबंध न पाहता संस्थात्मक पातळीवर दीर्घमुदतीचे विधायक भाषिक राजकारण करणे, बी. गाववाल्या किंवा गटवाल्या पठ्ठ्याला संलेखनाध्यक्ष म्हणून नाकारणे, सी. स्थानिक कारस्थानाचा खतपाणी न घालणे, डी. समन्वयी पद्धतीने संमेलनाचा अध्यक्ष निवडणे। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. गटतटाचे हितसंबंध न पाहता संस्थात्मक पातळीवर दीर्घमुदतीचे विधायक भाषिक राजकारण करणे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13। मराठीतील साहित्यिक चळवळींनी कोणते कार्य करायला हवे होते? पर्याय आहेत: ए. कथाकथन व काव्य गायनाचे काव्यगावी उरूस भरविणे, बी. विरोधी विचारसरणीच्या साहित्यिकांचा शोध घेणे, सी. साहित्यिक चळवळी सामान्यापर्यंत पोचविणे, डी. मराठीची साहित्यिक व तात्विक चर्चा सार्वजनिक करणे। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी. मराठीची साहित्यिक व तात्विक चर्चा सार्वजनिक करणे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14। पुस्तक परीक्षणे 200 शब्दात मागणारे बहादर कोण? पर्याय आहेत: प्रकाशक, वृत्तपत्रांचे संपादक, नियतकालिकाचे संपादक, वृत्तपत्रांचे मालक। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. वृत्तपत्रांचे संपादक। प्रश्न क्रमांक 15। प्रस्तुत लेखातून लेखक मराठी भाषेबाबतची स्थितिगती मांडताना प्रामुख्याने काय सुचवू पाहत आहेत? ए. व्यक्ती व संस्थांनी शासनाचा आश्रय त्यागावा, बी. साहित्य संमेलनाची ठिकाणे व अध्यक्ष पारदर्शकपणे निवडावेत, सी. भावनिक टाहो न फोडता विधायक चळवळीतून भाषेचे पर्यायी राजकारण करणे, डी. प्रकाशक व संपादकांची माय मराठीची सेवा करणे।
याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. भावनिक ताव न फोडता विधायक चळवळीतून भाषेचे पर्यायी राजकारण करणे. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संदेशाचा स्वीकाराकडून गैरअर्थ काढण्याची व अभिप्रेत नसलेला सन्मार्थ काढण्याची शक्यता कमी असते? पर्याय आहेत ए. संपूर्णपणे लिखित शब्द असलेला संदेश, बी. संपूर्णपणे तोंडी किंवा उच्चारित शब्द असलेला संदेश, सी. शारीरिक हावभावातून पूर्णपणे साकारलेला संदेश, डी. पूर्णपणे अर्कप्रतिमा म्हणजेच आयकॉन चिन्हांनी बनविलेले संदेश. याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी. पूर्णपणे अर्कप्रतिमा म्हणजेच आयकॉन चिन्हांनी दर्शविलेले संदेश. प्रश्न क्रमांक 17. समकालीन डिजिटल भाषा व्यवहारात खालील चिन्ह समूहांना इंग्रजीत सामायिकपणे काय म्हणून संबोधले जाते? पर्याय आहेत ए. इमोजी, बी. इकोटॉनिक्स, सी. स्माइली, डी. स्टिकर. याचं अचूक उत्तर असणारे बी. पर्याय क्रमांक बी. इमोटॉनिक्स. प्रश्न क्रमांक 18. निशब्द संस्थापनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूक ठरते? पर्याय आहेत ए. मौन हे संज्ञापनाचे साधन आहे, बी. निशब्द संज्ञापनाची सुगावे आणि संदेश नियंत्रणे सोपे असते, सी. निशब्द संज्ञापन हे संस्कृती सापेक्ष आणि संस्कृती संवेदनशील असते, डी. गोंधळ किंवा द्विधा मनस्थितीत संशब्द संज्ञापनापेक्षा निशब्द संज्ञापनावर विश्वास ठेवण्याकडे लोकांचा कल असतो. तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी. निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात. प्रश्न क्रमांक 19. प्रसार भारती म्हणजे काय? पर्याय आहेत ए. दूरदर्शनाच्या अंतर्गत येणारी राष्ट्रीय स्तरावरची वृत्तवाहिनी, बी. आकाशवाणीची ARI वृत्तप्रसारण सेवा, सी. भारतातील खाजगी प्रसारण सेवांची संघटन, डी. भारताची शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा. तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी. भारताची शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा. प्रश्न क्रमांक 20. जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांकडे तोंड करून वर्तुळामध्ये कृती रचनेत बसलेले असतात, अशा संज्ञापन प्रसंगामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाला अधिक प्राधान्य प्रमाणात उत्तेजन मिळते? पर्याय आहेत ए. शिकवण्याच्या आशयाचे प्रभावीपणे, पण बी. प्रत्येक विद्यार्थ्यावर नियंत्रण ठेवण्याची शिक्षकांची क्षमता, विद्यार्थ्यांमधील शिस्त, विद्यार्थ्यांमधील आंतरसंवादाची पातळी. तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी. विद्यार्थ्यांमधील आंतरसंवादाची पातळी. या पुढील प्रश्न आपण पुढील विभागामध्ये बघूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.